30 नोव्हेंबर 2025 गुल्लक 3 ही सिरीज बघितली. खूप छान, इमोशनल ॲज युजल. आता छोटा अमन चांगल्या मार्कांनी पास झालेला असतो मागच्या एपिसोडमध्ये. तर त्याला आता कुठे ॲडमिशन घ्यायची, तर परत त्यांच्या शाळेचे सर आलेले असतात की नाही आमच्याच शाळेत घ्या, म्हणजे 11वी-12वी तिथेच असते, आमच्याच शाळेत ॲडमिशन घ्या, आम्ही तुम्हाला कन्सेशन देऊ, चांगल्या याच्याकरता हे करू. पण याला त्या शाळेत जायचं नसतं, त्याला दुसऱ्या शाळेमध्ये म्हणजे कॉलेजमध्ये जायचं असतं 11वी-12वी, जिथे मग मुलं मुली छान मस्त फिरतात वगैरे. तर त्याला आपलं तो बघतही असतो ना इतर मुला-मुलींना, तर त्याला आपल्या तिकडची ओढ असते आणि त्याला सायन्स अजिबात शिकायचं नसतं, त्याला आर्ट्सकडे जायचं असतं. पण त्याचे वडील म्हणतात तुला चांगले मार्क्स मिळाले तर तू सायन्सच घे. मग आणि हा जो मोठा भाऊ असतो अनु अनु तर तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह झालेला असतो आणि त्याला जरा बऱ्यापैकी सॅलरी वगैरे मिळत असते 17,000. आणि म्हणजे एक सॅलरी झालेली असते त्याची आणि दुसरा का तिसराच महिना म्हणजे चालू असतो. आणि त्याची म्हणजे बऱ्यापैकी ओळख झालेली आहे शेवट. आणि तो त्यांनी आपल्या जे जे त्याचे दुसरे मित्र वगैरे असतात त्यांनाही लावून घेतलं असं त्या याच्यामध्ये टेम्पररी म्हणून. मग म्हणे तुम्ही चांगलं काम करा, तुमचा परफॉर्मन्स चांगला आहे, तुम्ही पण परमनंट होऊन जाल वगैरे, अशा ह्याच्यात चालू असतं सगळं. इकडे वडिलांच्या ऑफिसमध्ये आंदोलन चालू असतं लोकांचं, कर्मचाऱ्यांचं. आणि ते बडेबाबू पण त्यांचे इन्सिस्ट करत असतात याला की तू पण सामील हो. पण हे नाही म्हणजे तयार असत. हा बैठूंगा असं करत त्यांनी टाळलेलं असतं दरवेळेस. इकडे एक म्हणजे ॲडमिशन शेवटी त्याला अमनला ऐकावं, म्हणजे कोणीच ऐकत नाही त्याचं, आणि त्याची ॲडमिशन पुन्हा त्याच्या शाळेतच होते. तर प्रॅक्टिकल चालू असताना काहीतरी प्रॅक्टिकल टेस्ट का प्रॅक्टिकल परीक्षा असताना त्यांना काहीतरी एक सोल्युशन बनवायला देतात. तर याला तर काही इंटरेस्ट नसतो, येतही नसतं. तर हा बाहेर जाऊन त्या गन्न्याच्या रसवाल्याकडनं गन्न्याचा रस घेतो भरून त्या टेस्ट ट्यूबमध्ये. तर ते शिक्षक ओरडतात, म्हणजे ओळखू येतं त्यांना, आणि ते म्हणतात जा म्हणे आता यायचं नाही शाळेमध्ये, तुझ्या सस्पेन्शन लेटर येईल म्हणे घरी. झालं. हा आपला घाबरलेला असतो. तो आपला अनुपला मोठ्या भावाला सांगतो की असं असं झालंय, आणि तो तुम्हाला बिलकुल इंटरेस्ट नाहीये सगळ्या ह्याच्यात, तर तू बघ ना काहीतरी सांगून बघ. आणि तेवढ्यात मग घरात तिची आई म्हणते की आपल्याकडे काहीतरी अनिष्ट घडणार आहे, मला कालपासून दही नाचतंय आणि असं होतंय तसं होतंय, मला सगळे म्हणजे अशुभ लक्षणं दिसून राहिलेत, तर आपण काहीतरी करूया. मग ते लोक सत्यनारायण करायचं ठरवतात. आणि त्याच वेळेस म्हणजे ह्यांच्या कडे पण पत्र येतं की यांना सस्पेंड केलंय. तर तो बाबू जो असतो त्यांनीच हे सगळं केलं असतं कारस्थान, की हा बसत नसतो ना त्या याच्यामध्ये स्ट्राईकमध्ये. तर त्याच्या अगेन्स्ट हे करून त्याला सस्पेंड करवलं असतं. तर मग आई म्हणते चला आता आपण हे करूच. तर हे पूजा करताना ह्यांनी त्या पंडितजीला पण पटवलं असतं 500 रुपये देऊन की तुम्ही बाबांना सांगा की ह्याचं भविष्य म्हणजे याचं की ह्याला आर्ट्समध्ये खूप छान हे आहे, त्याचं करिअर चांगलं होईल त्याच्यातच वगैरे वगैरे. तर ते तसे मग सांगतात, पण त्यांना म्हणजे कळतं की हे त्यांनी सांगितलंय वगैरे, पण ते तेव्हा बोलत नाहीत. आणि मग झालं, ही पूजा वगैरे सगळी विधी होऊन जाते. पण आता हे जात नसतात आणि त्याच्यात त्यांनी टेन्शन पण घेतलेलं असतं की आता कसे होतील दिवस. आणि त्याच्याच आधी त्यांच्याकडे एक मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झालेला असतो. गावाकडनं एक जण येतात. मग ते मुलगी तर हिचं आणि त्या म्हणजे आईचं, अनुप वगैरेंच्या आईचं आणि त्या मुलीचं छान जमते. त्या तिच्या म्हणजे तिच्याकरता खूप मेहनत घेतात. ब्युटी पार्लरमध्ये घेऊन जा, तयार कर तिला, हे ते दाखवण्याचा कार्यक्रम होतो. आणि मुलगा तसा ठीक-ठाक असतो, फॅमिली वगैरे. पण हिला नाही, ती म्हणते मला काहीतरी गडबड वाटते. आणि अनुपलाही नसतो आवडलेला तो मुलगा. आणि मग ते लोक म्हणतात आम्हाला तर पसंत आहेत. पण मग गेल्यावर ही जेव्हा असं म्हणते तेव्हा मग हे लोक कळवतात. म्हणजे वडिलांचं आधी चाललं असतं की अरे आपण इतकं हे केलंय आणि काय वाईट आहे म्हणे त्याच्यात. पण म्हणे नाही, मुलीची जर इच्छा नाही, तिच्या मनात जर शंका आहे तर सांगून टाका म्हणे फोन करून, काही होत नाही. मग ते
फोन करून सांगून टाकतात की नाही, मुलीला पसंत नाहीये. आणि मग ते वडील म्हणजे जातात गावाला जात असतानाच ते त्यांना फोन करून सांगून टाकतात. आणि मग ह्या सगळ्या याच्यामध्ये चक्करमध्ये त्याला थोडंसं टेन्शन येतं. तर सस्पेंड झाले तर तो तो याला घेऊन अनुपला घेऊन ऑफिसमध्ये जातो. त्याला माफी मागतो की ठीक आहे, तुम्ही काहीतरी बघा, करा, आम्ही होतो तुमच्या याच्यात शामील वगैरे असं. तर अनुपला खूप राग येतो. तो म्हणजे म्हणतो आपण इतकं पोलाइटली बोलतोय आणि तो बडे बाबू किती आखड दाखवतोय. मग तो वेडवाकडं बोलतो तो. ते अजून चिडतात. ते म्हणतात बघतोच मी काय करायचं ते. तर त्या टेन्शननी वडील ऑफिसमधनं येऊन झोपतात. ते म्हणतात की मी जरा आराम करतो. पण संध्याकाळ होऊन जाते, रात्र ते उठतच नाही. मग या लोकांना टेन्शन येते पुन्हा. मग खडखड दार उघडून हे करतात. मग त्यांना ते बेशुद्ध झालेले असतात. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. कळत म्हणजे मग हळू ट्रीटमेंट होऊन सगळं ठीक होते. त्यांना माइल्ड हार्ट अटॅक आलेला असतो. तर डॉक्टर सगळे आता याच्या MR असल्यामुळे अनुपचे सगळे डॉक्टर हे ते ओळखीचे असतात. औषध वगैरे सगळे व्यवस्थित हे होतात. त्यांना घरी सोडतात मग. तर मग हा म्हणतो की आपण उगीच वडिलांना खूप हे केलं टेन्शन. मी सायन्स शिकतो. मग त्यावेळेस मग सगळे असे बसलेले असतात. मग रिलॅक्स की आता वडिलांना बरं वाटतंय. हे ते म्हणे, "अनुप तू कसं काय इतकं हे मॅनेज केलंस?" आणि जेव्हा शाळेत ॲडमिशनची होते तेव्हाही अनुपच त्याच्या पगारातनं, कारण हा सस्पेंड झालेला असतो. मग अर्धाच पगार मिळणार असतो. तो कसं काय मॅनेज होईल? त्यामुळे तुम्ही नका काळजी करू, मी भरतो त्याचे सगळे पैसे आणि माझ्या पगारात होईल सगळं. असं करून त्यांनी खूप दिलासा दिला असतो. तर आत्ताही म्हणे, "कसं काय तू सगळं हॉस्पिटलचं मॅनेज केलं?" तो म्हणे, "केलं मी. माझ्या आता खूप ओळखी झाल्या आहेत आणि लोकं मला मानतात." हे ते म्हणजे तो सांगतो वडिलांना. वडिलांनाही त्याचा खूप अभिमान वाटतो. आणि मग ते म्हणतात, "मला माहिती आहे, की तू त्या पंडितजीला पैसे देऊन त्यांच्याकडनं बोलवून घेतलं. पण नाही," म्हणे, "माझ्या आता लक्षात आलंय, की ज्याला जे आवडतं किंवा ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्याने ते करावं. उगीच त्याच्या मागे जाण्यात काही पॉइंट नाहीये. त्याच्यामुळे तुला जे हवं, तुला कादंबरीकार, उपन्यासकार व्हायचंय? हो, तू लेखक व्हायचंय ना, हे आर्ट्स घेऊन तू तुझ्या ह्याच्यात करिअर कर." आणि अनुपला म्हणतात, "तू पण खूप छान करतोयस, असंच करत राहा." आणि उगीच अशी ॲक्टिंग करतात, की "अरे, अरे, छातीत कळ आली." आणि मग हसतात सगळेजण आणि मग हॅपी एंडिंग त्याच्यात, की मग पुन्हा सगळं सुरळीत सुरू होतं. पण खूप सुंदर घेतलेत प्रसंग आणि त्यांच्यातले आपसातले बॉन्डिंग आणि इमोशन्स खरोखर पाहण्यासारखे आहे.